नमस्कार मंडळी. थोडासा व्हिडिओला उशीर झाला आहे, गडबडीत होतो. म्हणजे काय झालं, अनेकांना मठात यायचं होतं, म्हणून 2 दिवस मी मठामध्ये आता होतो. मुलुंडचा काही ग्रुप जे स्वामी सेवा केंद्रामध्ये आहेत, त्या स्वामींच्या सेवेत आहे. असे साधारण 15 जण 2 दिवस राहायला मठामध्ये आले होते. अतिशय सुंदर ग्रुप आहे तो, की जे स्वामी सेवेमध्ये स्वतःला त्यांनी वाहून घेतले. दुसरा ग्रुप आला होता खालापूरचा, तेही स्वामी सेवेत येते. ते 10-12 जण आले होते. तिसरा ग्रुप आला होता वाईचा, तेही स्वामी सेवेतच आहेत सगळे. शंकराचे पण भक्त आहेत, स्वामींचे पण भक्त आहेत. अनेक लोक मुंबईवरनं आले होते, काही बेळगाववरनं आले होते, काही हुबळीवरनं आले होते. असे सगळे या सगळ्या भाविकांची मांदियाळी मठामध्ये जमली होती. मला खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच महिन्यांनी एकदम एवढी सगळी लोक भेटणं, तर सर्वांचे आभार. त्यांना आलेले अनुभव पण त्यांनी बरेच सांगितले. काही जण त्यातले ग्रुप व्हिडिओ बघतात, त्यांना अनुभव येतात. हे अनुभव ऐकल्यानंतर माझ्या गुरुचा अभिमान मला खूप व्हायला लागतो, की माझे गुरु फारच सुंदर होते, की ज्यांनी मला हे सगळे उपाय सांगितले आणि ते मी लोकांना सांगतो आणि त्याचा लोकांना फायदा होतो. त्यामुळे गुरुबद्दलचं प्रेम माझं अजूनही खूप दृढ होत चाललंय. आणि हे सगळे लोक येतात, सांगतात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद, नमस्कार. आज तुम्हाला एक वेगळा विषय सांगणार आहे. पुण्यामध्ये म्हणजे गणपतीबद्दल बरेच जण विचारतात मला असं, की तुम्ही गणपतीबद्दल का नाही बोलत, आम्हाला गणपतींची जरा माहिती सांगा. या ह्याच्यामध्ये अनेक गणपती पुण्यामध्ये आहेत आणि प्रत्येक गणपतीचं एक वेगळं स्थान आहे आणि स्थान असल्या कारणाने त्याचं महत्त्व आहे. ते का आणि कशासाठी बसवलंय ह्याचा पण एक वेगळा अभ्यास आहे. फक्त तो तुम्हाला कळला पाहिजे आणि तुम्हाला त्या गणपतीपासून फायदा करून घेतला पाहिजे. माझे गुरु मला नेहमी सांगायचे, की हा गणपती असा आहे, या गणपतीचा अशी सेवा केल्यानंतर हे फळ मिळतं. तर आपल्याला आता बघायचंय की पुण्यामध्ये सोमवार पेठेमध्ये त्रिशुंड गणपती आहे. हा मला असं वाटतं की 1754 मध्ये साधारण गोसावी समाजाचे जे एक साधक होते, त्यांनी हा गणपती बसवला, त्रिशुंड गणपती 1754 मध्ये. तर त्यांनी का बसवला, तर त्यांना काही सिद्धी पाहिजे होत्या. म्हणजे जसं चिंचवडमध्ये आता तुम्ही बघितलं असेल की मोरया गोसावी समाजाचे होते, तसे हे पण गोसावी समाजाचेच होते. पण त्यांना काहीतरी सिद्धी पाहिजे होती. तर त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलं की तू त्रिशुंड गणपतीची स्थापना कर. आता हा गणपती जो आहे त्रिशुंड गणपती सोमवार पेठे, ह्याच्या एका सोंडेमध्ये मोदक आहे, एका सोंडेमध्ये सिद्धी आहे. मी एका म्हणतात सिद्धी आणि वृद्धी असं म्हणतात त्याला जातं. तर ती सिद्धी आहे आणि तिसऱ्या सोंडेमध्ये वाचा सिद्धी आहे. तर असेच या त्रिशुंड गणपतीची स्थापना त्यांनी केली. हे सगळं माझ्या गुरूंनी मला सगळं सांगितलं आणि मी गणपती बघायला पण गेलो होतो.
अशा तऱ्हेचा हा त्रिशूळ गणपतीची जर तुम्ही साधना केलीत तर तुम्हाला रिद्धी आणि सिद्धी ह्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळतात. त्याचं अनुष्ठान असं आहे की विनायकी चतुर्थीपासून सुरुवात करायचं आणि विनायकी चतुर्थीला संपवायचं. ह्याच्यामध्ये 2 मंत्र आहेत. म्हणजे पहिला मंत्र आहे तो आपण म्हणू की एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात, किंवा नुसता गण, ओम गणगणपतये नमः. हा एक आहे. ज्यांना अध्यात्मामध्ये वृद्धी करून घ्यायची आहे, ज्या लोकांना अध्यात्मामध्ये वृद्धी करून घ्यायची आहे आणि ज्यांची चक्र व्यवस्थित करून घ्यायची आहे, अशा लोकांसाठी हा त्रिशूंडी गणपती सोमवार पेठेतला हा अतिशय सुंदर आहे. याबद्दल लोकांना किती माहिती आहे मला माहीत नाही, पण पूर्वी शनिवारवाड्याच्या तिथे मागे पिंपळेश्वर म्हणून आमचं एक स्थान होतं. त्याच्यामध्ये दिग्विजयनाथजी होते, कसबा पेठेमध्ये रविनाथजी होते. हे आम्ही सगळेजण, किंवा आळंदीचे तेजनाथ बाबा होते. त्या आळंदीचे तेजनाथ बाबा हे अतिशय हुशार, अतिशय शांत महंत आहेत, ते योगी आहेत आणि अतिशय विद्वान. ते नेहमी यायचे पुण्यामध्ये आलं की ते मी, मग आमचे दिग्विजयनाथजी, रविनाथजी, आम्ही सगळेजण त्रिशूळ गणपतीला जायचो. तर तिथे जाताना तुम्हाला अध्यात्मामध्ये मी म्हटलं जसं चक्र ओपन्स होतात, तर त्या चक्राचा मंत्र असा आहे की तुम्ही त्रिशूळ गणपतीला जर तिथे गेलात तुम्ही आणि साधारण 21 दिवसांचं अनुष्ठान जर तुम्ही केलं तर तुम्हाला साधनेमध्ये खूप वेगळा फरक दिसतो. तो म्हणजे असा, म्हणजे तो मंत्र असा आहे, मूलाधार स्थितोस्ति नित्यम त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरः. हा एवढा मंत्र आहे. त्याच्यामध्ये सगळी चक्र आली, सगळ्या चक्रांची देवता आली. मला असं वाटतं की तुम्ही हा जो मंत्र तिथे जाऊन जर म्हणलात तुम्ही 21 दिवस, तर अध्यात्मामध्ये तुमची खूप मोठी प्रगती होईल. त्याला म्हणतात रिद्धी आणि सिद्धी, माझ्या सिद्धी पण म्हणतात त्याला. तर अशा तऱ्हेचे गोसावी परंपरेने हा गणपती बसवलेला आहे. त्यांना त्याचं भरपूर फळ मिळालं आहे, तुम्हालाही मिळो. ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की सोमवार पेठेमध्ये जा आणि त्रिशूळ गणपतीचं दर्शन घ्या. जाताना न विसरता 51 दुर्वा घेऊन जा. 21 दुर्वा नाही, 51 दुर्वा घेऊन जा आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवा. बघा तुम्हाला काय मिळतं ते. अनुभव हीच खात्री असणार आहे. आणि भेटा एकदा जाऊन गणपतीला बघा तरी त्या गणपतीचं महत्त्व काय आहे. अशा अनेक गणपतींची माहिती मी आता सांगणार आहे. तर सुरुवात तर रिद्धिसिद्धीपासूनच झाली आपली. चला, सर्व मंडळींना जे येतात ते, भेटतात ते, फोन करतात ते आणि ज्यांना अनुभव चांगले येतात ते, या सर्वांना नमस्कार.